हॅलो, गुड नाईट म्हणजे हा रात्रीचा व्हिडिओ आहे. कसे वाटले ब्रह्मकमळ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण उमलले असेल तर ते पण नक्की सांगा. खूप सारे आणि काही कळ्या पण आहेत अजून उमलायच्या बाकी. तर पाहू शकता खूप छान असे मोठे मोठे ब्रह्मकमळ उमललेले आहेत. आता ते आपण देवाला अर्पण करूयात. सगळ्या देवांना मी तोडून आणून अर्पण केलेले आहेत. तर पाहू शकताय मस्तपैकी छान वाटतं, एकदम प्रसन्न. आणि त्याचा वास पण खूप छान घरभर सुटलेला आहे. आणि छान कसं वाटतं ते नक्की सांगा तुम्ही. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. श्रावण महिना चालू आहे म्हणजे स्वतः संपणारच आहे, शेवटचा समोर आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ सकाळ सईचा टिफिन रेडी केला, त्याच्यानंतर ब्लॅक टी घेतली. आणि आता बाहेर तुम्ही पाहू शकताय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. एवढा पाऊस आहे की सईच्या स्कूलला सुट्टी सांगितलेली आहे. आणि सुट्टी सांगितली कारण हा 1 दिवसाचा आधीच आहे आणि मी एडिटिंग नंतर करते, त्याच्यामुळे आज सुट्टी सांगितली. पण मी जो हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यावेळेस सुट्टी नाही आहे, त्यावेळेस स्कूल आहे. आणि पाहू शकता घरामध्ये मी सगळे कपडे वाळत घातलेत कारण बाहेर वाळत नाही, त्याच्यामुळे नका फॅनच्या हवेला ठेवले आहेत. आणि इथं मी रेनकोट वगैरे बघत होते. पाऊस चालू आहे बाहेर, रेनकोट वगैरे घातला. सईचं पण चाललंय रेनकोट घालायचं. बॅगीवर रेनकोट घाल, बॅग दिसणार नाही. आणि आता पावसात सोडायचं पाहिजे, मला टेन्शन येते. कमी पण व्हाय नाही, थांबत तर नाही पण कमी पण व्हायला पाहिजे. आता सईला सोडून आले असं वाटते, आंघोळच केली. रेनकोट पण टाकलाय वाळायला कारण पूर्ण ओला झालाय. आणि बाहेर भयानक पाऊस चालू आहे, भयानक सगळे छाता इथं. 4-5 दिवस झाले कंटिन्यू पाऊस 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 चालू आहे. आता हे साफ करूयात आपण, म्हणजे घासून घेतलंय मी, फक्त आता पाणी टाकायचंय. म्हणजे पाऊस असला तरच हे सफाई करायची, नाही तर खालच्या एका अंटीत लगेच येतात वरती. कुणी पाणी सांडवलं, कुणी गॅलरी धुतली. गॅलरी छोटीच आहे पण तरी पण हितशिरी सारखं काहीतरी खात वगैरे असतो ना, त्याच्यामुळं खराब पण होतं आणि स्वच्छ पण ठेवलं पाहिजे, त्याच्यासाठीच म्हणून हे साफ करून घेते. बाहेर एवढा पाऊस चालू आहे आणि घरामध्ये माझं काय चालू आहे पाहू शकता तुम्ही. आज केली शेवभाजी आणि शेवभाजी कशी बनवली ती पण तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा. बाहेर पाऊस चालू आहे आणि भाजीपाला पण चांगला येत नाही, कारण मागच्या वेळेस मी भाजीपाला आणायला गेले आणि भाजीपाला खूप जास्त नाही का खराब निघाला. घरी आणोस्तोपर्यंत साफ करूस तर खराब झाला होता. तर मी आता आजकाल कडधान्य भिजत घालते. आणि असं नाही की मोड येत नाही, तर एवढी पाऊस असून आणि वातावरण थंड असून सुद्धा मोड येतात. हे जिमवाल्यांसाठी केलेलं आहे, म्हणजे हे जिमला जातात त्यांच्यासाठी डाएट. आणि हे मी मटकी घरात आता आपल्याला शेवभाजी बनवायची. तर पहिली मटकी थोडी शिजून घेतलेली आहे तेला मिठामध्ये, मीठ आणि हळदमध्ये. तर मस्त शिजलेली आहे ती. आता थोडी थंड व्हायला ठेवूयात एकीकडे, तोपर्यंत त्याची मसाल्याची तयारी करून घेऊयात. आणि असं पण खायला छान लागते मटकी, मला तर अशी पण आवडते. तर थोडी मी काढून ठेवली ती एका वाटीमध्ये. तर इथं मी घेतलेलं होतं अद्रक, लसूण आणि कांदा, टोमॅटो हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आणि कट करून घ्यायचं आहे आपल्याला, बारीक मोठं कसं पण कट करा. आणि ते काय मिक्सरमध्ये टाकून आपण बारीक करणार आहोत, त्याच्यामुळे इथं आपल्याला आता कढईमध्ये टाकून मस्त परतून घ्यायचं आहे. चांगलं असं काळपट होस तोपर्यंत आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे. तर मी सगळं हे आता परतून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता एक्स्ट्राचा वगैरे टाकायचा आहे. आणि हे खडे मसाले पण मी सर्व टाकून घेतलेले आहे. आणि वरून खोबरं थोडंसं मी जास्तच टाकलेलं आहे. आणि कढीपत्ता आता पाहू शकता. हे सगळं आता आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. पाणी टाकून तुम्ही हे बारीक करू शकता. तर मी तर थोडं पाणी टाकलं आणि बारीक करून घेतलं. एकदम पाहू शकता ग्रेव्ही केलेली आहे. आणि त्याच कढईमध्ये मी थोडीशी जिरीची फोडणी दिली, लाल तिखट, हळद टाकली. आणि लगेचच आपल्याला जो आपण मसाला बारीक केला होता मिक्सरवरती तो त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि मी जास्त एक्स्ट्राचे मसाले नाही टाकले, फक्त जे घरगुती आपला जो लाल तिखट आणि काळं तिखट असतं, पण इथं मी काळं तिखट न टाकता फक्त लाल तिखट टाकलेलं आहे.
तोच टाकून घेणार आहे. तर चमच्याने मी काढत होते मसाला आणि त्याचा आता आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एकदम छान परतून घेतल्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत छान त्याच्यात मी कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि सगळं टाकून आपल्याला मिक्स करून बघा. पाहू शकता तेल सुटायला लागलेलं आहे आणि चांगला तेल सुटलं तरच त्याला तरी वगैरे येते. आणि आता 2 मिनिटात होईलच रेडी. थोडा टाईम लागतो पण बारीक गॅसवरती तुम्ही मस्तपैकी तेल सुटेपर्यंत ठेवू शकता. तर इथं झालेला आहे आपला मसाला परत. आता जी आपण मटकी शिजवलेली होती पाणी टाकून तीच मटकी ह्याच्यात टाकलेली आहे. त्यातलंच पाणी जे होतं ते टाकून झालेलं आहे. तर मस्तपैकी तरी वगैरे आलेली आहे आपल्या भाजीला आणि पाहू शकता रेडी झालेली आहे आपली शेवभाजी. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत जा. बाय बाय सगळ्यांना.